उभे विधी बारी सुंदर ते धाना उभे विधी बारी कठे बरी याद प्यार बड़ा कासे पीताम्बर प्यार बड़ा कासे
Krishna
प्रथम नमन हो पांडुरंग करू
गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। हे दुःख भंजना मारुती नंदना हे दुःख भंजना मारुती नंदना सुनला मेरी पुकार पवन सुत विनती यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निशक्तीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाची ज्येष्ठ अजोरी भागवत संप्रदायाची आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूत पंचमवेद निर्माती जिजाई रमण याच्या यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड झिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आज कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ श्रोती सुसर्जन मैबा एकवंदन आज आपल्या माळवाडीमध्ये चालू असणार हा एक दिनीय कीर्तनाचा कार्यक्रम। कीर्तन सेवेत
तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. कैलासवासी वैकुंठवासी रुक्मिणी विठ्ठल खामकर या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. आज या माऊलीच्या पाठीमागं भरपूर मोठं असं कुटुंब आहे, भरपूर मोठा असा प्रपंच आहे. पाठीमागं त्यांचे भाऊ आहे श्री बिराजी नाथा शेलार, बहीण आहे रंजना नाथा शेलार, मुलगी आहे सौ संगीता दौलत भुजबळ, त्याचबरोबर सौ बबिता भीमराव होले, सौ अनिता दिलीप शिंदे, त्याचबरोबर नातू आहे श्री दीपक दौलत भुजबळ, चिरंजीव विकास भीमराव होले, चिरंजीव मयूर दिलीप शिंदे. भरपूर मोठं असं कुटुंब आहे, भरपूर मोठा असा प्रपंच आहे. भरलेल्या घरामधून आजींना जाऊन आपल्यामधून बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. आपल्या आईच्या, आपल्या बहिणीच्या, आपल्या आजीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचाच कार्यक्रम ठेवावा हे या कुटुंबियांना वाटलं, म्हणून प्रथमतः त्यांच्या चरणी मस्तक ठेवते. कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं आज कीर्तनाला गोडस मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू, जे राष्ट्रीय पंचक्रोशीचं भूषण आहेत, गोडसा मृदंग वादन ज्यांचं हबप प्रमोद महाराज पालवे दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आमच्या गावचे हबप संतोष महाराज रायकर आहेत, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर गोडसा आवाज ज्यांचं तेही राष्ट्रीय पंचक्रोशीचं भूषण आहे, गोडसा आवाज ज्यांचा हबप माऊली महाराज गदादे दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत, जे आमच्या हंगेवाडी गावचे भूषण आहे, युवा कीर्तनकर आहेत, गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. हबप हनुमंत महाराज भारनूर महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. आपल्या पंचक्रोशीतील टाळकरी वृंद, भजनी मंडळ, त्याचबरोबर विनिकरी ताई आहेत, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर ज्यांची गोडची साऊंड सिस्टीम आहे वैभव दादा शिंदे, कारण ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या मार्फत माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली ती वैभव दादा आहेत. त्याचबरोबर काय ना मयूर दादा, दोघेही कार्यक्रमाची तारीख देण्याकरता घरी आले होते. आता असं पाहायलाच मिळत नाही, कोरोनाच्या आधी लोक तारखा एकमेकांना द्यायला जायचे, पण कोरोना नंतर फक्त फोनवर तारखा देतात. पण तरी सुद्धा दादा तारीख देण्याकरता घरी आली, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोडशी दादांची सिस्टीम आहे. त्याचबरोबर आज चालू असणारा हा कीर्तनाचा कार्यक्रम यूट्यूबला शूटिंग होणार आहे, यूट्यूबसाठी शूटिंग होत आहे. वारकरी व्यासपीठ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हार्मोनियम वादक हबप भाऊसो खामकर महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. आई समान बहिणी समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, वडिलांसमान भावासमान असणारे सर्व पुरुष वर्ग, सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ प्रत्येकाने मनाचे कान करून ऐका. अभंगाचा भावार्थ का लक्ष देऊन ऐकायचा? एकदा का अभंगाचा भावार्थ तुम्हाला कळाला की अभंग हा पूर्णपणे सुटल्यासारखा असतो. म्हणून प्रत्येकानं अभंगाचा भावार्थ जरा मनाचे कान करून ऐका. कीर्तनामध्ये मी फार प्रश्न विचारत असते, म्हणून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत चला. बघा, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. एवढा सुंदर 3.5 हाताचा मनुष्य देह सारखा सारखा मिळणार नाही. काय म्हणणं आहे हार्मोनियम वादक बाबा, काय म्हणणं आहे तुमचं? 3.5 हाताचा मनुष्य देह सारखा सारखा मिळणार नाही, पण तो तुम्हाला मिळाला. 3.5 हाताचा मनुष्य देह तुम्हाला मिळाला. एवढा सुंदर मनुष्य जीवन तुम्हाला देवानं दिलं. मग मनुष्य जीवन आता मिळालं ना, ते असंच वायाला जाऊ देऊ नका. बाबांनो, प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे, प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे.
ज्यावेळी तुकोबाराय लोकांना सांगू लागले त्यावेळी या लोकांनी माझ्या तुकोबारायांना उलट प्रश्न विचारला, का हो तुकोबाराया, तुम्ही लोकांना सांगता प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे, प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे, आज या लोकांचा अट्टहास काही कमी चाललाय का? लोकांचा अट्टहास काही कमी चाललाय का? अहो प्रत्येकाचा अट्टहास चालू आहे. तुकोबाराय म्हणले, राजांनो, अट्टहास हा तुमचा प्रपंच करता चालू आहे. प्रपंच करता अट्टहास करा असं सांगत नाही. तुकोबाराय म्हणतात अट्टहास केला पाहिजे तो शेवटचा दिवस गोड होण्याकरता. मग आता लोक परत तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय तुम्ही लोकांना सांगताय तुम्ही अट्टहास केला का हो तुमचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता? तुकोबाराय म्हणाले, मी माझा शेवट गोड होण्याकरता अट्टहास केला, म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे. आता साधा सोपा सरळ प्रश्न आहे, शेवटचा दिवस आपल्याला कळाला आहे का? कळाला का मावशी, बाबा, कळाला का आपल्याला शेवटचा दिवस? शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? कोणता जी? शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. काय म्हणणे आजी तुमचं? शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस. बाबा काय म्हणणे तुमचं? शेवटचा दिवस म्हणजे कोणता असू शकतो? मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. पाठीमागे बसलेले बाबा काय म्हणणं आहे तुमचं? मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. इकडे झाडाखाली बसलेली काय म्हणणं आहे तुमचं? शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? काय म्हणणं आहे? चर्चा करून सांगताय का? मरणाचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. झाडाखाली जे बसले त्यांचं म्हणणं आहे वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. त्यांनी एक विचार करून सांगितलाय, पण बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. बघा बरं, आता तुकोबाराय लोकांना सांगतात की माझा शेवटचा दिवस गोड झाला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे. आणि आपलं म्हणणं आहे मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. आता तुकोबारायांचा मरणाचा कुठेही सहसंबंध आहे का? आहे का? नाही. कारण तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेले, बरोबर ना? तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेले. आज कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांनी वैकुंठाला गेल्यावर लिहिला की हयातीत असताना? झाडाखाली बसलेले तुकोबारायांनी आजचा अभंग हयातीत असताना लिहिला की वैकुंठाला गेल्यावर? हयात ते म्हणते तू वैकुंठाला गेल्यावर कधी लिहिला आजी? हयातीत असताना. बाबा काय म्हणणं तुमचं? कधी लिहिलाय? यादसाठी केला होता अट्टहास. हा अभंग तुकोबारायांनी हयातीत असताना लिहिला की वैकुंठाला गेल्यावर? हयातीत असताना. हयात असताना तुकोबारायांनी हा अभंग लिहून ठेवलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. तुकोबारायांचा आणि मरणाचा कुठेही सहसंबंध नाही. आणि तुकोबाराय ते म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला. मग आता कसं करायचं? तुकोबाराय ते म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. आणि आपलं म्हणणं आहे मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. तुमचं म्हणणं मला पटलं. मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. मरणाचा दिवस म्हणजे या देहाचा शेवटचा दिवस आहे. आत्म्याचा? आत्म्याचा आहे का? आहे का? नाही. या देहाचा शेवटचा दिवस म्हणजे मरण आहे. पण तुकोबाराय म्हणतात देहाचा नाही तर या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा. देहाचा शेवटचा दिवस जर मरण असतं तर किती वेळा जन्म यावे आणि नित्य भावे पूजित. ही काय होत? लोक तुकोबारायांना विचारू लागले, तुकोबाराय जर एवढं अवघड लोकांना सांगितलं तर कळणार आहे का जी?
मावशी कळणार की एवढा अवघड सांगितल्यावर? तुकोबारायांना लोक विचारू लागले, तुकोबाराया अहो या देहाचा शेवटचा दिवस गोड करून घेणं कदाचित सोपं असेल, पण या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून कसा घ्यायचा तुकोबाराया जरा सांगा ना. त्यावेळी तुकोबाराय आता लोकांना सांगू लागले, राजा हो या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून कसा घ्यायचा ऐका. देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. अरे राजांनो देवाला पाहायला गेलो आणि स्वतः देव स्वरूपाला प्राप्त झालो. आत्म्याचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता मरावं लागत नाही. तुकोबाराय म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाबा हो अट्टहास करा. यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आता मात्र तुकोबाराय म्हणतात की मी एका निश्चिंत गतीला प्राप्त झालेलो आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची. मनामध्ये असणारी तहान ही संपलेली आहे, तृष्णा संपलेली आहे. मनामध्ये असणारे पाश तुटलेले आहेत. भावार्थ रामायणामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितलेले आहेत. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि 7वा आहे जन्मपाश. असे 7 प्रकारचे पाश तुटून गेले आणि खऱ्या अर्थानं आता मी एका निश्चिंत गतीला प्राप्त झालोय. याचं मला कौतुक वाटतं की त्या भगवान परमात्म्याचं मंगल असणारं नाम, त्या मंगल नामाचा मी वेच केला आणि त्या देवाचं मंगल नाम मी माझ्या कंठामध्ये धारण केलं. कवतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाम मंगलाचे तिने गुणे. या नामाच्या बळावरती जी मुक्ती आहे तुकोबाराय म्हणतात ती मुक्ती आमची दासी झाली आहे, मुक्ती आमची बायको झाली आहे. त्या मुक्ती बरोबर आम्ही लग्न केलेलं आहे आणि आता मात्र उरलेली 4 दिवस आम्ही खेळीमेळी जगणार आहोत. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवस 4 खेळीमेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ वेगवेगळा निघू शकतो, कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही. वाणी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची आहे. आजही तुकोबारायांच्या अभंगावरती, अभंगातल्या एका चरणावरती, चरणातल्या एका शब्दावरती महिना महिना कीर्तन आणि प्रवचन करणारी विद्वान माणसं आजही हयात आहेत. त्यांनाच अभंगाचा मुख्य भावार्थ कळाला नाही तर माझ्यासारखी एका छोट्याशा पामराला काय कळवा. पण माझ्या बुद्धीला जसं उमगेल तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय सांगू लागले, राजानो एवढा सुंदर मनुष्य देह सारखा सारखा मिळणार नाही आणि आता मात्र तो तुम्हाला मिळालेला आहे. जसं मावशी एखादी आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि बाबा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा. सापडेल का आंधळ्याला कावळा? पावला हा देहा आणि न घडे ते उपाय घडवले. जसं एका आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसं इतका सहजासहजी तुम्हाला आणि मला हा मनुष्य देह मिळाला आहे. काका खरं सांगा, आंधळ्याला कावळा सापडेल का? सापडेल का? मावशी सापडेल का? नाही. ज्यांना डोळे आहेत त्यांना कावळा सापडणार नाही. चतुरातला चतुर पक्षी म्हणजे कावळा आहे. चतुरातला चतुर असणारा पक्षी तो कावळा आहे. मग आंधळ्याला कसा सापडेल? पण सापडला. कसं आहे का? एका राजाच्या राणीला कर्करोग झाला. जरा लक्ष देऊ नये का? एका राजाच्या राणीला कर्करोग झाला. कोणत्याही वैद्याचं काही चाले ना. मग राजवैद्याला बोलवलं आणि
आणि राजवैद्य आल्यानंतर राणीची हालचाल पाहिली, राणीची नाडी तपासली आणि नाडी तपासल्याच्या नंतर त्या वैद्यबुवांच्या लक्षात आलं की राणीला कर्करोग झालेला आहे. लगेच राजाला बोलून घेतलं. राजेसाहेब आले. राजेसाहेब, राणीच्या रोगावरती इलाज होईल, पण त्या औषधाकरता मला एक जिवंत कावळा पकडून द्यावा लागेल. राजाने सांगितलं, वैद्यबुवा, जर मेलेला कावळा सांगितला असता, कावळा कसाही मारला असता आणि तुमच्या हातात आणून दिला असता, पण वैद्यबुवा, जिवंत कावळा कसा सापडणार हो? इथं 10व्याला कावळे शिवत नाही. शिवतेत का? 10व्याला कावळे शिवत नाही आणि तुम्ही जिवंत कावळा पकडून आणायला सांगताय. वैद्यबुवांनी सांगितलं, राजेसाहेब, काही करा, पण जर या रोगावरती इलाज करायचा असेल तर जिवंत कावळा पकडून आणावा लागेल. राजाला सांगितलं, ठीक आहे, राणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. राजानं सगळे सैनिक बोलवले, 4 टोळ्या केल्या आणि त्यांना सांगितलं, जा 4ही दिशेला जा, प्रत्येक गावामध्ये दौंडी द्या. जो कोणी जिवंत कावळा पकडून देईल त्याला एका कावळ्याचे 10,000 रुपये इनाम दिला जाईल. सैनिकांच्या टोळ्या 4ही दिशेनं पांगल्या. त्यातला एक सैनिक मात्र चालत 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 पंढरपूरकडे गेला. सैनिक मनामध्ये विचार करू लागला, जेव्हापासून राजाची सेवा करत आहे तेव्हापासून त्या विठुरायाचं दर्शन काही झालेलं नाही. आता मात्र माझं भाग्य आहे, आता मात्र मला त्या विठुरायाचं दर्शन करण्याचं भाग्य लाभलंय. आता मात्र तो चान्स मी सोडणार नाही. म्हणून तो सैनिक आता पंढरपूर मध्ये आला. त्या चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये अंघोळ करू लागला. बाबा, पंढरपूर असं ठिकाण आहे, पंढरपूर असं ठिकाण आहे, तिथे चांगले जा, वाईट जा, खट जा, नट जा, कसेही जा, पण ते शुद्धच होऊन येतात. ऐकून हॅलो हॅलो रिपीट हॅलो हॅलो खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. शुद्ध होऊनी जावे, दबंडी पेटी व्हावे, चोखा मेळा टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटही चालावी. पंढरीची पंढरपूर ठिकाणच असे बाबा. तो सैनिक पंढरपूर मध्ये पोहोचला. आपल्या इथून मला वाटते बरेच वारीला जातात, बरोबर ना? कोण कोण जातं बोटवर करावर? हा, मग बोट वर कराय काही शिक्षा आहे काय तुम्हाला? तुम्ही बोट वर केल्याशिवाय मला तरी कसं कळणार?
घ्या काही. आता एक साधा सोपा प्रश्न जे कट्टर वारकरी आहेत ना त्यांच्या लक्षात येईल. वारीला गेल्यानंतर आपल्याला लगेच दर्शनाला जाता येतं का? येतं का? काय दिदी सांगितलंय? चंद्रभागे चंद्रभागे स्नान तुका मागे ही चिदान. चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये आम्हाला आंघोळ करावी लागते. सैनिकाला नियम मात्र चांगला माहिती होता. सैनिक चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये आंघोळ करून आता दर्शनाला निघाला. पण जसा दर्शनाला निघाला मंदिराच्या बाहेर एक आंधळा बसला होता. थोडस नॉर्मल राहू द्या, बाकी बंद करा. हॅलो, थोडं नॉर्मल द्या. हॅलो हॅलो. मंदिराच्या बाहेर एक आंधळा बसलेला होता. त्या आंधळ्याचा इतका गोड आवाज होता मावशी, इतका गोड आवाज होता. दर्शनाला येणारे जाणारे थांबून त्या आंधळ्याचं भजन ऐकायचे. आंधळ्याचा गोड असा आवाज विठ्ठलाचं भजन करत होता. आणि जसा हा सैनिक गेला, सैनिक त्या आंधळ्याकडे पाहू लागला. कदाचित पुरुष वर्ग रिकाम्या हाताने दर्शनाला जातील, पण माझ्या माता माऊल्या कधीच रिकाम्या हाताने दर्शनाला जात नाही. हातामध्ये आरतीचं ताट तरी घेऊन जाते, हातामध्ये प्रसाद तरी नेतील, नारळ नेतील, खोबरं नेतील, गुळ नेतील, शेंगदाण नेतील, पेढे नेतील, काही नेतील, पण नेतीलच. रिकाम्या हाताने कधीच जात नाही. प्रत्येक माझी माता माऊली दर्शन करून बाहेर यायची आणि हातामध्ये असणारा प्रसाद त्या आंधळ्याच्या समोर टाकायची. बाबा आंधळा आहे, त्यांना डोळे नाहीत, मग कमीत कमी आपण टाकलेला, आपण ठेवलेला प्रसाद तो आंधळा खाईल, हा विचार मनामध्ये करायचा. येता जाता सगळे प्रसाद टाकू लागले आणि आंधळ्याच्या समोर भरपूर मोठा ढीक त्या प्रसादाचा लागला. पण योगायोग बघा कसं झालं. ते समोर जरा एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडावरती बाबा असंख्य कावळे बसले. कावळ्यांनी या आंधळ्याकडे पाहिलं आणि कावळ्यांच्या लक्षात आलं बाबा आंधळ आहे. कावळ्यांच्या लक्षात आलं बाबा आंधळ आहे, बाबाला दिसत नाही. जशी लोक निघून गेले तसे एकाएकी सगळे कावळे उडाले आणि त्या आंधळ्यासमोर जाऊन बसले. काय जणू आंधळ्याच्या हातात चिपळ्या होत्या. आंधळ्याने चिपळ्या खाली ठेवल्या आणि आंधळा टाळ्या वाजवायला लागला. पण जशी आंधळ्यानं टाळी वाजवली तसा आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. आणि कुणी पाहिला? सैनिकाने. सैनिकानं कावळा पाहिला. बाबा आंधळा, आंधळ्याच्या हातामध्ये जिवंत कावळा सापडला. राजाच्या राणीच्या कर्करोगाच्या इलाजासाठी आपल्याला जिवंत कावळा घेऊन जायचंय. जर हा कावळा आपण राजाला नेऊन दिला, राजा आपल्यावर खुश होईल, आपल्याला भरपूर मोठा इनाम मिळेल. सैनिक जोरात ओरडला, रे आंधळ्या, तुझ्या हातात जो कावळा आहे ना तो कावळा सोडू नको. तो कावळा जर तुम्हाला दिला तर तुला एका कावळ्याचे 10,000 रुपये देईल. आंधळा मनात विचार करू लागला, एका कावळ्याचे 10,000? जर हे 10,000 मला मिळाले तर त्यातले 5,000 मी माझ्या बायकोला देईल, 2,500 जावयाला देईल, 2,500 मुलाला देईल. कोण विचार करते? हा, कुठला कुठला? पंढरपुरातला आंधळा विचार करू लागला. 10,000 मिळाले, 5,000 बायकोला देईल, 2,500 जावयाला देईल, 2,500 लेकाला देईल, मला काय उरेल? अजून 10,000 मिळाली होती का? मिळाली होती का? पण विचार करू लागला, हीच आपली ही गत आहे. आंधळा विचार करू लागला, जर 10,000 यांना वाटायला गेले तर मला काय उरेल? पण जर एक काम केलं, जर याला मी अजून एक कावळा पकडून दिला तर किती झाले? 20,000 झाली. अजून 10,000 मिळाली होती का? आंधळानं काय केलं, हातामध्ये पकडलेला कावळा असा काखत पकडला आणि आता आंधळा परत टाळी वाजवायला लागला. सापडला दुसरा? सापडला? कसा सापडेल? जो पकडलेला होता तोही उडून गेला. बाबा
त्या कावड्याचं नाही सांगत, ह्या कावड्याचे सांगते. त्या कावड्याचं कीर्तनात सांगून आम्हाला काय करायचं? पुन्हा पुन्हा मिळणारे मिळणार देह दुर्लभ जाण तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वसुदेव वसुदेव. दुर्लभातली दुर्लभ असणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला आणि मला मिळालेला हा नरदेह आहे. तू को बराय सांगू लागले, अरे राजा एवढा सुंदर मनुष्य देह तुला दिलाय ना आता देवाना, मग एक काम कर, या देहाचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टहास कर. खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबारायांनी या देहाचा नाही तर या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टहास केला. तुकोबाराय जिवंत असताना, या जिवंत रूपी या शरीरामध्ये असताना माझ्या तुकोबारायांनी अट्टहास केला आणि या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घेतला. तुकोबाराय मुखानं त्या देवाचं भजन करतात, याच्यात नवल नाही. तुकोबाराय ज्या वाटेनं चालायचे ते पाऊल वाट सुद्धा त्या देवाचं भजन करायचे. विठ्ठल माझा 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 हो माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा ज्या पाऊल वाटेनं चालायचे ती पाऊल वाट सुद्धा त्या विठ्ठलाचं भजन करायची. आपण माणसं असून आपल्या तोंडानं आपल्याला भजन करता येईल, किती मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच तुकोबारायांना सांगावं लागलं, राजांनो अट्टहास करा, पण अट्टहास हा तुमचा प्रपंच करता नाही तर अट्टहास शेवटचा दिवस गोड होण्याकरता करा. अभंगाचं पहिलं Yeah.
माझ्यासाठी केला होता अट्टहास, श्रीमंताचा दिस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात, देहाचा नाही तर आत्म्याचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टहास केला पाहिजे. कदाचित आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, ताई या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करायचा, ताई प्रपंचात असताना आपल्याला या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घेता येईल का? संसार सोडायला सांगितलं नाही, संसार सोडा असं कोणत्या संत महात्म्यांनी सांगितलं नाही. संसारात असताना सुद्धा आपल्याला भक्ती करता येते, परमार्थ करता येतो. कसं तो ऐका. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. भजन संसारी असावे असून नसावे, भजन करारे वेळोवेळा. बाबा संसार सोडायला सांगितला का? सांगितलं का? संसार सोडायचा नाही. संसारात असताना आपल्याला भक्ती करता येते, संसारात असताना आपल्याला परमार्थ करता येतो. संसार करत असताना परमार्थ कुणी केला ऐका. संत शिरोमणी, ज्यांना शिरोमणी पदवी दिली आहे. शिरोमणी पदवी म्हणजे सोपी समजू नका. माझ्या सावता महाराजांनी ते कधी पंढरपूरला गेलेच नाही हो. कधी ऐकलं का सावता बाबा पंढरपूरला गेले आणि देवासमोर हात जोडले, देवा मला दर्शन दे रे बाबा, असं कधी ऐकलं? चरित्रांक वाचा, अजिबात नाही. स्वतःच्या मळ्यामध्ये काम केलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई देहाचा नाही तर माझ्या सावता महाराजांनी आत्म्याचा शेवटचा दिवस गोड केला. आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करण्याकरता मरावं लागलं का? मरावं लागलं. मेल्यानंतर कधीच आत्म्याचा शेवटचा दिवस गोड होणार नाही. पण जिवंत असताना देहाचा नाही तर आत्म्याचा शेवटचा दिवस त्यांनी गोड करून घेतला. ऐका, 3.5 हाताचा मनुष्य देह सारखा सारखा मिळत नाही, तो तुम्हाला मिळालेला आहे आणि तोही नाश पावणार आहे. ऐकू द्या.
देह सुद्धा नाश पावणार आहे. ऐकू द्या. हा देह नाशिवंता नशिवंत मूलमंत्राचा बांधा बरी चर्म घातले रे कर्मी कीटकाचा सांधा देवरव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा स्मरी त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंते मदलसा सुहून जुजुरी बाळा. या देहा इतका अपवित्र दुसरा कोणीही नाही. पवित्र असणारा हा तुम्हाला आणि मला मिळालेला मनुष्य देह आहे. शरीर दुःखाची कोठार शरीर शरीर रोगांचे भांडार शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरेसे. या देहा इतका अपवित्र दुसरा कोणी सुद्धा नाही. पण हा मिळालेला मनुष्य देह आणि या मिळालेल्या मनुष्य देहामध्ये आम्हाला या आत्म्याची मुक्तता करून घेता येते. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही. कुठे आपण कुत्र्याला जर सांगितलं चल रे बाबा देवासमोर आता टाळी वाजव, कीर्तन चालू टाळी वाजवल का? गाई म्हशींना सांगितलं चल बरं आता विठ्ठल विठ्ठल म्हणाल का? पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग काय उपजता म्हणते रे अंगा पामुळ मोगे. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग काय उपजता म्हणते पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. अहो जनावरांना काय कळणार आहे बाबा. पण कीर्तन चालू झाल्यापासून सांगते हाताने टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. बसलेली ते काही लेर गेले मावशी ते कीर्तन झाले शेजारीला सांगते त्याही सांगत होते कीर्तन टाळी वाजवा, टाळी वाजवा. पण आपण पाठ्यानी वाजवलीच नाही. त्यात काही तोट आमचा आहे का? देवाला एवढा सुंदर 3.5 हाताचा नरदेह त्या करताच दिला. देवे दिला देह भजन गोविंदा, देवे दिला देह भजन गोविंदा, देवे दिला देह भजन गोविंदा, देवे दिला देह भजन गोविंदा. Bye.
देह भजना गोमटान तो या झाला फाटा. देवानं एवढा सुंदर देह त्याच्या भजना करता दिला, पण आम्हाला महत्व कळालं नाही. त्याचा वापर आम्ही भोजना करता केला. काय किंमत कळाली या देहाची? फुकट मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत कळत नाही. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जा. 5 स्टार हॉटेलमध्ये छोटी अगदी आपल्या पुरी एवढी रोटी असते खायला, बरोबर आहे ना? आपल्या घरामध्ये पुरी असते, छोटासा देवाला बनवायचा नैवेद्य असतो ना, त्या नैवेद्य एवढी रोटी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये 25 रुपयाला मिळते. आपण एक तुकडा ही वायाला जाऊ देत नाही का? तर त्याचे आम्ही पैसे मोजले, बरोबर आहे ना? आणि एखाद्याच्या पंक्तीला जेवायला जा, 2 माणसं जेवतील इतका आपण आधीच ताटात घेऊन ठेवतोय, आणि एखादा माणूस जेवेल इतकं फेकून देतोय. किंमत नाही का? तर ते फुकट मिळालेलं आहे. हा देह तुम्हाला मला फुकट दिला, मग महत्व कळालं नाही. या देहाचं महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या देवाचं भजन करा, त्याची भक्ती करा. आणि जर नाही भक्ती केली तर समजून जा, मिळालेला हा मनुष्य देह वायाला गेला. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया. तुकोबाराय सांगू लागले, राजा हो, देवाचं भजन करा, त्याची भक्ती करा. ज्यावेळी तुकोबाराय लोकांना सांगू लागले, लोक चांगल्या गोष्टी ऐकायला तयार नाही. मग माझ्या तुकोबारायांनी एक सूत्र वापरलं. तुकोबारायांनी संसारातलं सूत्र इथं परमार्थात वापरलं, भक्तीत वापरलं. आपल्या घरामध्ये सूत्र चालतं बघा मावशी, लेकी बोले आणि सुने लागे. खरे की खोटे? लेकी बोले आणि सुने लागे. बोलायचं असतं सुनेला, पण आपण कुणाला घालून बोलतो? लेकीला. मग हे प्रपंचातलं सूत्र, संसारातलं सूत्र माझ्या तुकोबारायांनी इकडं परमार्थात वापरलं. तुकोबारायांना कळून चुकलं, मी जर या लोकांना सांगत राहिलं, बाबांनो भजन करा, बाबांनो टाळी वाजवा, बाबांनो परमार्थ करा, या लोकांना कळणार नाही, लोकांना कळतच नाही. मग माझ्या तुकोबारायांनी सूत्र बघा कसं भक्तीत वापरलं. तुकोबाराय स्वतः आता स्वतःलाच उपदेश करू लागले, घेई घेई वाजे वाजे आणि गोड नाम. तुकोबारायांची वाचा काही देवाचं नाव घेत नव्हती का? घेत नव्हती का? घेत होती ना. पण तुकोबारायांनी त्या प्रपंचातलं सूत्र इकडे वापरलं, आणि तुकोबारायांना वाटलं कमीत कमी मी मला उपदेश केल्यानंतर तरी लोक परमार्थ करायला लागतील, लोक टाळ्या वाजवतील, लोक या मुखानं भजन करतील. पण महाराज कीर्तन चालू झालं तेव्हापासून सांगते, टाळी वाजवा. अजूनही लोक टाळी वाजवायला तयार. कोणत्या गोष्टीचा गर्व करता? कोणत्या गोष्टीचा? काही काही कपड्याची इस्त्री मोडतेल म्हणून टाळी वाजवत नाही. अवघड लोकांचं. कोणत्या गोष्टीचा गर्व करते बाबा? स्मशानभूमी किती एकनिष्ठ आहे बघा, किती प्रामाणिक आहे. असं कधी ऐकलं का भरपूर श्रीमंत स्मशानभूमीत जाळलं आणि त्याचं सोनं झालं? ऐकलं का? आणि एखादा भिकारी जाळला मग त्याची राखच झाली.
श्रीमंताचीही ऐका असंच एक खादीचे कपडे घालणारं स्मशानभूमीतून चाललं होतं आणि चालत असताना त्याच्या पायाला हाड टोचलं. आता स्मशानभूमीत हाड सोडून दुसरं काय असणार आहे बाबा. असं खादीचे कपडे घालणारं स्मशानभूमीतून चाललं होतं आणि चालता चालता त्याच्या पायाला हाड टोचलं आणि हाड त्याच्याशी बोलू लागलं. एक दिन निकले ते सैर करणे, एक दिन निकले ते सैर करने मन में कई अरमान थे. एक दिन निकले थे सैर करने मन में कई अरमान थे. चलते समय पैरों को चुभी हड्डी तो हड्डी के यह बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, चलने वाले चल संभल कर. हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा, तू आता कोणत्या गोष्टीचा गर्व करतोय. अरे तू आता दिवसाला 3 खादीचे घालतो ना, मी 5 घालायचो. पण इथं आल्यानंतर कळालं इथं कुणीही जा शेवटी राखच आहे. किती मनामध्ये गर्व बाळगा पण शेवटी मग का गर्व करायचं. कोण कोणत्या गोष्टीचा गर्व करेल बाबा सांगता येत नाही. काही जण या देहाचा गर्व करतात, काही जण नावाचा करतात, काही जण संपत्तीचा करतात, काही जण रूपाचा करतात. कोण कशाचा गर्व करेल काही सांगता येत नाही. ऐका, ज्या देहाचा गर्व करताय, देह ही काळाची धन कुबेराची, ती आपली. संसाराचा गर्व करताय, तुमच्या माझ्या संसारात आहे तरी काय. बोटामध्ये 2-3 अंगठ्या गळ्यात, कधी चैन मनगटावर, कधी ब्रासलेट बसायले, कधी गाडी राहिले, कधी माडी 20-25-50 एकर जमीन आता फार झाली. असतात कुठे हायवेला गुंठे 2 गुंठे, गाळे 2 गाळीने एखादा फ्लॅट, गरीब बायको पोरं. आई बाप झाला आपला. याच्यापेक्षा संसारात काही जास्त आहे का. आणि एखाद्या श्रीमंताकडे याच्यापेक्षा जास्त असले, जगात फार श्रीमंत लोक आहेत, पण मला नाही वाटत रावणा इतकी. रावणा इतकी. रावणाची संपत्ती एका कोटी घरे देते कांस्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर रावणाकडं 24 कॅरेट सोन्याची होती. आपल्या घराला एक इट ही सोन्याची. हा, संतोष महाराज नाहीच म्हणे नाही ती लोक. म्हणजे आहे का इकडे घराला सोन्याची इटा. गर्व कोणत्या गोष्टीचा. रावणाला नाव ठेवायचं अधिकार आमच्यासारखे कीर्तन करायला नाहीये. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या रावणाची मुखोद्गत पाठ होती. भगवान शंकराचा मान फक्त हा राजा रावण होता. आत्मलिंग त्यानं दान केलं होतं. एवढंच नाही, 33 कोटी देवांना कुणी बंदी खाण्यात ठेवलं तर तो राजा रावण होता. एवढं सगळं असताना सुद्धा ज्यावेळी गेला सांगती कवडी गेली नाही, गेली नाही. सांगती कवडी गेली नाही. हो सांगती कवडी गेली नाही, नाही. सांगती कवडी गेली नाही. दुकाने जाती पदाये वडी. ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी, सोबत एक कवडी सुद्धा नीट आली नाही. ही तर सुटकेसचा खोक्याचा कशाचाच विषय नाही. छोटस ATM सुद्धा नाही. अहो कवडी रावणाला नीट आली नाही. सार्वभौम संपन्न असणारा राजा आहे, पण ज्यावेळी गेला त्यावेळी कवडी नीट आली नाही. आपली एवढी इस्टेटीचं ठिकाण लावायचं कुठं. का गर्व करायचा, का अहंकार करायचा. ज्यावेळी आम्ही वर्ष श्राद्धाच्या सप्त्यातल्या ह्याच्या कीर्तनात सांगत असतो बाबा, येताना काही आणलेलं नाही आणि सोबत काही जाणार नाही. मग गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा. देव तुम्हाला असंच काही द्यायला काही वेळ आहे का, आहे का. भगवान परमात्मा फार चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी
चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा देव चतुर माझा भगवान परमात्मा फार चतुर आहे. म्हणून नाही का उगाच या प्रपंचाच्या मागे धावू नका. प्रपंच मरेपर्यंत जरी केला तरी आतापर्यंत कोणाचा पूर्ण झालाय, आजाचा झाला नाही, पंजाचा झाला नाही, आपला होणार नाही, इथून पुढच्यांचा कोणाचाच होणार नाही. म्हणून या प्रपंचाच्या नादी लागू नका. ज्यावेळी आम्ही कीर्तनकार सांगत असतो बाबा आपलं काही नाही, आपलं काही नाही, कीर्तन ऐकायला काही सगळी शहाणी नसते. मी वेडी म्हणलं नाही, काही काही अति शहाणी असते. ती म्हणजे कीर्तनकाराचा धंदाच सांग ना. मग अशा लोकांना माझे नाथ बाबा उत्तर देतात. ऐकू द्या. हे जरी नाही काढलं मग अहंकार करू नका. मिळालेलं एवढं सुंदर जन्म याचे मोल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता जर तुमच्या लक्षात आलं असेल तर एकदा सगळ्यांनी हाताने मुखानं भजन करा. विठोबा यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटली आधा तृष्णेची कवधोक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे तुका मने मुक्ती परमेली नोकरी. आता दिवस चारी खेळी मुळी आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटली आधा तृष्णेची. आज या कुटुंबातील एक आई नावाचं अस्तित्व जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं वर्षभर एका आत्म्याचा एका जीवाचा प्रवास चालू असतो. आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. वर्षश्राद्धाला कीर्तन का करायचं? कदाचित काहींना अजूनही नियम माहिती नाही. वर्षश्राद्धाला कीर्तन का करायचं, भजन का करायचं, प्रवचन का करायचं. काही काही म्हणतात शेजाऱ्यांनी केलं मग आम्ही केलं, लोक करतात मग आम्हीही करतो. याचं कारण आता लक्षात घ्या. माणूस जीवन जगत असताना प्रत्येकाच्या हातून कळत नकळत पाप घडतं. जरा लक्ष देऊ नये का? माणूस जीवन जगत असताना प्रत्येकाच्या हातून कळत नकळत का होईना पाप घडत असतं. माणूस केलेलं पुण्य जगभर सांगेल पण केलेलं पाप मात्र कधीच कोणाला सांगत नाही. पण पाप कळाल्याशिवाय राहत नाही का?
कळतं ना, माणसाला जरी नाही कळालं तरी देवाला कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवानं प्रत्येकाच्या खांद्यावरती चित्रगुप्त बसवलेले आहेत. पाहू नका, दिसत नाही ते. त्यांच्या हातामध्ये डायरी आहे. ते तुम्ही केलेले पापही लिहितायत आणि तुम्ही केलेले पुण्यही लिहितायत. खऱ्या अर्थानं आज त्या पाप पुण्याचा न्यायनिवाडा चाललेला असेल. आज या आई त्या देवाकडे इच्छा व्यक्त करत असतील, अरे देवा, प्रमोद महाराज, कळत नकळत माझ्या हातून पाप झालंय रे, पण माझ्या कुळात एखादा असा भक्त राज जन्माला घाल. मी हरी भक्त म्हणलं नाही, भक्त राज जन्माला घाल की त्यानं माझ्या नावानं पुण्याचा कार्यक्रम केला पाहिजे. हे मी नाही सांगत, त्याच्यासाठी प्रमाण आहे. स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, पूर्वज इच्छिताती रज वंशी भक्त राज व्हावा कोणी. गेलेल्या आत्म्याला पाठीमागच्यांचं काही घेणं देणं नसतं. तो स्वतःच्या मुक्ती करता फिरत असतो. आज तो आत्मा देवाकडे इच्छा व्यक्त करत असतो, देवा, माझ्या कुळात एखादा भक्त राज जन्माला घाल. तो भक्त राज माझ्या नावानं पुण्याचा कार्यक्रम करेल. कारण पुण्याचा साठा कमी पडतोय, पाप झालेलं आहे. ते पाप नाहीस करण्यास ते पुण्य मदत करेल. आज खऱ्या अर्थानं या माऊलीच्या नावानं हा पुण्याचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही म्हणाल ताई, पुण्याचा कार्यक्रम कोणता? आज खऱ्या अर्थानं ज्ञानदान होत आहे. या ज्ञानदानातून मिळणारं पुण्य. आज फक्त ज्ञानदान नाही तर अन्नदान होत आहे. या अन्नदानातून मिळणारं पुण्य फक्त अन्नदान नाही तर श्रमदान होत आहे. या श्रमदानातून मिळणारं पुण्य फक्त श्रमदान नाही तर द्रव्यदान होत आहे. या द्रव्यदानातून मिळणारं पुण्य आज फक्त एवढंच नाही तर वस्त्रदान केलं जातं. या वस्त्रदानातून मिळणारं पुण्य, ज्यावेळी सगळं हे पुण्य एकत्रित येईल आणि हा पुण्याचा साठा जे पाप झालंय ते पाप नाहीस करण्यास हे पुण्य मदत करेल. आणि आज मात्र ही माऊली या कुटुंबियांना, पाठीमागच्या घरात त्यांना भरभरून असा आशीर्वाद देईल. कारण जर गेलेल्या आत्म्याला शांती लागली नाही तर त्या कुटुंबाला गेलेला आत्मा शाप देत असतो आणि त्या शापाला आपण पितृदोष म्हणतो. पितृदोष घालवण्याकरता लोक नाही ते करतात. किती ब्राह्मणांकडे जातात, ब्राह्मण सांगतात नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, नारायण नाग बली करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा, 25-25, 30-30 हजार खर्च करतात. बघा ना किती मोठी शोकांतिका आहे. लोक गेलेल्या आत्म्याच्या वर्षश्राद्धाला काही कीर्तन करत नाही, प्रवचन करत नाही, 3 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक सुद्धा वाचत नाही, पण त्याच आत्म्याच्या नावानं 25-25 हजाराचे नारायण नागबली करून येतात. हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम करा. हे कोणत्या ग्रंथात आलेलं नाही, पण तरी सुद्धा का
करायचं. या देवाच्या नामामध्ये इतकी मोठी ताकद आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सांगितलं, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण आणि जड जीवा तारण हरी एक. या जड जीवाला जर तारून नेणारं कोण असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे, त्याचं भजन आहे. म्हणून खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्धाला कीर्तनाचा कार्यक्रम केला जातो. आज या कुटुंबातील एक आई नावाचं अस्तित्व या कुटुंबियांना 1 वर्षापूर्वी सोडून गेलेलं आहे. आजही या कुटुंबातल्या व्यक्ती, आज त्यांच्या लेकी असतील, आज पाहुणे रावळे, नातेवाईक, अपतिष्ट, आजही या आईची आतुरतेनं वाट पाहतायत, पण डोळ्याला दिसत नाही. असं म्हणतात, गावाला गेलेल्या माणसांची वाट पाहता येते, पण काळा आड गेलेल्या माणसांची वाट पाहता येत. एक आई लेकराला जन्म देऊन सगळ्यात मोठा उपकार करत असते. जन्म दिला आईने मला, आईने मला उपकार हा मोठा झाला. लेकराला जन्म देऊन आई सगळ्यात मोठा उपकार त्या लेकरावरती करत असते. जसं एखाद्या आंधळ्याला डोळ्याची किंमत विचारली तर त्या आंधळ्याला डोळ्याची किंमत सांगता येते. एखाद्या लंगड्याला जर पायाची किंमत विचारली तर त्या लंगड्याला पायाची किंमत सांगता येईल. तसं ज्याच्याकडे आई नाही त्याला आईची किंमत विचारा. ज्याच्याकडे बाप नाही ना त्याला तुम्ही जाऊन बापाची किंमत विचारा. ज्याच्याकडे आई बाप आहे त्याला आई बापाची किंमत कळत नाही. पण एकदा का आई बाप जीवनातले गेले की मग मात्र त्यांची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. आज या कुटुंबामध्ये 3 लेकी आहेत. जा आणि त्या लेकींना जाऊन विचारा, म्हणा तुमच्या आईची किंमत काय आहे जीवनात. आज त्यांना आईची किंमत सांगते. अरे जा, ज्याच्याकडे बाप नाही ना त्याला जाऊन विचारा तुम्ही बापाची किंमत काय. नक्कीच बापाची किंमत सांगितल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत जीवनात आई बाप आहे तोपर्यंत आम्हाला त्या आई बापाची किंमत कळत नाही. आणि एकदा का आई बाप निघून गेले, एकदा का आई बाप जीवनातून गेले, एकदा का आई बाप आम्हाला पोरकं करून गेले की मग मात्र आम्हाला त्यांची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. दादा, जर बाप पाठीमाग असेल आणि जीवनातून जर आई गेली ना त्या लेकरांना पोरकं म्हणतात, त्या लेकरांना अनाथ म्हणतात. कारण बापाची सुद्धा उणीव भरून काढते ती आई असते. आई म्हणजे मावशी नाही, आई म्हणजे आत्या नाही, आई म्हणजे आजी नाही, आई म्हणजे काकी नाही. आई ती आईच असते. या जगाच्या पाठीवर आईची उपमा कुणालाच देता येत नाही.
या जगाच्या पाठीवरती आई इतकं प्रेम कोणालाच करता येत नाही. निस्वार्थी प्रेम करते ना तिला आई म्हणतात. अहो या जगाच्या मालकाला सुद्धा भिकारी नावाचं लेबल लावलं. स्वामी तिने जगाचा आणि आई बिना भिकारी. आई नाही ना तेव्हा तो भिकारी. देवाला आईशिवाय भिकारी म्हटलं गेलं. अरे आपण किती श्रीमंत आहेत, आमच्याकडे आई आहे. ज्याच्याकडे आई आहे तो व्यक्ती किती श्रीमंत आहे, ज्याच्याकडे बाप आहे तो व्यक्ती किती श्रीमंत आहे. पण आज लोक मूर्तीत देव पाहायला जातात. हो, लोक मूर्तीत देव बघायला जातात. लोक मूर्तीत देव शोधतात. ज्याला माणसातला माणूस कळाला नाही त्याला दगडातला देव कळेल का? ज्याला माणसातला माणूसच दिसला नाही त्याला दगडातला देव कधी दिसणार दादा? अरे आई त्या लेकरावरती किती मोठा उपकार करत असते. 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवती होती माऊली. आमचं विज्ञान इतकं पुढं गेले, आमचं तंत्रज्ञान इतकं पुढं गेलंय. एका मिनिटामध्ये आम्ही या ठिकाणाहून दुसऱ्या देशामध्ये बोलू शकतो. या जगामध्ये कुठे आम्ही मिनिटामध्ये बोलू शकतो. आमचं तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय. प्रत्येक शोध आमचं विज्ञान काढते, प्रत्येक शोध आमचं तंत्रज्ञान काढतंय. पण या विज्ञानाला अजून एक शोध मात्र लावता आला नाही की बाळ जन्माला आल्यानंतर त्या आईच्या रक्तापासून दूध बनतं कसं. नाही विज्ञानाला शोध लागला अजून. अरे लेकराला वाढवत असते ना, लेकराला जन्माला घातल्यानंतर त्याला दूध पाजण्याकरता 2 रक्तांच्या थेंबाचा त्याग करते. 2 रक्तांचे थेंब त्याचा त्याग करून 1 दुधाचा थेंब तयार होत असतो. अरे किती मोठा त्याग आहे त्या माऊलीचा. अरे लेकरा करता स्वतःच स्वरूप विसरून जाते, स्वतःचा आनंद हरवून जाते. कारण लेकरू म्हणजे त्या आईचं जग असतं. लग्न ज्या दिवशी झालं तेव्हापासून ती स्वतः करता जगते. पण एखादं लेकरू झालं ना दादा, ती स्वतः करता जगायचं विसरून जाते आणि जगत असते ती लेकरा करता. तिला आई म्हणतात. ती आई आहे. जीवनात आई किती महत्वाची. जीवनात आई किती महत्वाची. ज्यांची लहानपणी आई गेली ना त्यांना विचारा आईची किंमत काय. ह्या माझ्या माता माऊल्यांना विचारा जरा आईची किंमत काय. त्या सांगतील ताई जोपर्यंत माहेरामध्ये आमची आई बाप जिवंत आहे, जोपर्यंत माहेरात आमची आई जिवंत आहे ना तोपर्यंत एका मुलीचं माहेर पण असतं. एकदा का माहेरातली आई गेली की त्या माहेरामध्ये चप्पल सोडायला सुद्धा जागा उरत नाही. ताई आमची भाऊजी आमच्यावरती फार प्रेम करते. हो आमचा भाऊ आमच्यावरती प्रेम करतो. पण ताई आईचा स्पर्शच असा होता ताई, आता तो स्पर्श आम्हाला मिळणार नाही. ताई माहेराच्या दारात जायचो ना, आमची म्हातारी माऊली होती हो, जिच्या हातामध्ये काठी घेतली तर तिचा हात थरथर कापायचा. जर उभी राहिली ना ती माऊली आमची ताई तिचे पाय लटलट कापायचे. हो पण आम्ही गेलो ना ताई हातात काठी घ्यायची आणि काठी टेकत टेकत दारापर्यंत यायची. ताई काठीच तिच्या हाताला झेपत नव्हती पण तरी सुद्धा आमच्या हातातली पिशवी ओढून घ्यायची आणि आमच्या तोंडावरून हात फिरवायची. हो ताई ऐका, मुलगी राजाची राणी असू द्या पण म्हातारी माऊली ज्यावेळी एका नांदून आलेल्या लेकीच्या तोंडावरून हात फिरवते ना त्यावेळी प्रत्येक लेकीला स्वर्ग सुद्धा ठेंगणा पडतो. का तर त्या आईच्या स्पर्शामध्ये असणारी ताकद आहे. त्या आईच्या स्पर्शामध्ये असणारी ताकद आहे. मुलगी भरपूर श्रीमंताच्या घरी द्या दादा, पण मुलगी ज्या दिवशी नांदून येते ना 4 दिवस राहील 8 दिवस राहील पण माघारी जाताना मात्र तिच्या हातामध्ये भरून एक मोठी पिशवी देत असते. ती आई असते. मुलीच्या घरी काहीच कमी नसतं पण तरी सुद्धा तिच्या हातामध्ये काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करते. अहो बटाटे देईल, वांगे देईल, शेंगदाणे देईल, काही देईल. साबण आणि साखर काही द्यायची गोष्ट आहे का? तरी सुद्धा हातामध्ये घेत देत असते.
मुलगी म्हणते, अगं नको आई, ने राहू दे, होईल तुझ्या प्रपंचाला. या जगाच्या पाठीवरती आईचं प्रेम कधीच मिळणार नाही. जगाच्या बाजारात सगळं विकत घेता येईल, पण आईचं प्रेम मात्र विकत मिळत नाही. अरे त्या आई बापाला कधीतरी समजून घ्या रे दादांनो. आई बापाचं प्रेम कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लोक आई बाप गेल्यानंतर स्टेटस ठेवतात, आई मिस यू. आपल्याकडे प्रथा आहे, जीवनातला जर एखादा व्यक्ती निघून गेला तर आपण त्यांचा फोटो आपल्या स्टेटसला ठेवतो आणि खाली लिहितो आय मिस यू. अरे जीवनातून व्यक्ती गेल्यानंतर स्टेटसला आय मिस यू टाकण्यापेक्षा जीवनामध्ये व्यक्ती आहे तोपर्यंत त्यांना आय विथ यू म्हणायला शिका. आम्ही आहोत तुमच्याकरता, आम्ही आहोत तुमच्याकरता. म्हाताऱ्या आई बापाला जपा, म्हातारपणीची काठी व्हा. अरे लहान असताना हाताचा पाळणा केलाय रे त्या माऊलीनं, हाताचा पाळणा केलाय. म्हातार झाल्यानंतर त्यांना कधीच त्या म्हातारपणाची उणीव भासू देऊ नका. जिवंत आई बापाचा चांगला आशीर्वाद मिळवा. एकदा का तुम्हाला जिवंत आई बापाचा चांगला आशीर्वाद मिळाला की मग कुठल्याच देवासमोर हात जोडायची वेळच येणार नाही. माझ्या भक्त पुंडलिकानं काय केलं, आई बापाची मनोभावी सेवा केली आहे आणि पंढरीचा पांडुरंग 28 मुगविटीवरती उभा केला. ही आई बापाच्या सेवेमध्ये असणारी ताकद आहे. जाता जाता प्रत्येकाला सांगून जाईल. काही लोक म्हणतात, ताई म्हातारपणी आमची मुलं आम्हाला त्रास देतात. काही लोक आहेत की ज्यांना म्हातारपणी भरपूर असा मुलांकडून त्रास होतो. मग अशांना माझं सांगणं आहे, दादा आपल्या मुलांवरती वेळेत चांगले संस्कार करा. मुलीवरती जर चांगले संस्कार केले तर आपलं म्हातारपण सुखाचं गेल्याशिवाय राहणार नाही. आज लोकांकडे पैसा भरपूर झाला, या पैशाच्या जोरावरती लोक काही विकत घेतात. शिक्षण सुद्धा आज लोक विकत घेत आहेत, डिग्री विकत घेत आहेत. आपल्या एखाद्या जर मुलाला, आपल्या मुलीला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळालं, लोक पैशाच्या जोरावरती ते ऍडमिशन विकत घेतात. एखादी डिग्री नाही मिळाली, पैशाच्या जोरावरती आज ती डिग्री ही लोक विकत घेतात. पण या जगाच्या पाठीवरती आता अशी एकच गोष्ट राहिली आहे की ती आम्हाला कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. ती गोष्ट म्हणजे संस्कार. संस्कार नावाची गोष्टच अशी आहे, या जगाच्या बाजारात कुठेही आपल्याला विकत मिळणार नाही. संस्कार नावाची गोष्ट अशी आहे, संस्कार देणारी अजून कंपनी निघाली नाही. संस्कार कुठे डाउनलोड करून मिळत नाही. संस्कार ही आई बापालाच द्यावी लागतील. ऐका, तुमच्या मुलांना श्रीमंत नक्की बनवा, तुमच्या मुलांना सुशिक्षित बनवा, पण या शिक्षणाबरोबर संस्कार नावाची गोष्ट द्यायला विसरू नका. कारण आज या काळाच्या ओघामध्ये, या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये आज आमची लेकरं वाहत चालली. कारण या कलियुगाचं वारं इतकं सोसाट्यानं वाहत आहे. आज आम्ही आमच्या डोळ्यानं काय पाहतो सांगायची गरज लागत नाही. आज आपल्या कानानं काय ऐकायला मिळतंय सांगायची गरज नाही. परंतु या वाम मार्गातून जर आमच्या मुलांना कोण बाहेर काढत असेल तर ते परमार्थिक संस्कार आहेत. हे परमार्थिक संस्कार आपल्या लेकरावरती द्या, आपल्या लेकराला द्या. कारण आपल्याकडे मावशी म्हणे, जोपर्यंत एखादी काठी ओली असते तोपर्यंत ती वाकते. काठी एकदा का वाळली तर ती काठी वाकेल का? आणि वाकवण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती वाकणार आहे का? ती मोडून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या लहान लहान लेकरांना संस्कार द्यायला चालू करा. आता येत्या जून महिन्यामध्ये मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये श्री संत बाळूमामा व श्री संत ज्ञानोबा या बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था चालू करत आहे. मला वाटतं 3 ते 4 वर्ष झालं आम्ही आमच्या हंगेवाडी गावामध्ये श्री हंगेश्वर आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर भरवत होतो. 1 महिन्याचं ही बालसंस्कार शिबिर होतं. परंतु आताही मे महिन्यामध्ये 15 दिवसांकरता मोफत बालसंस्कार शिबिर आम्ही भरवलेलं आहे. जर कोणाचं लेकरू असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, ताई आम्हाला या बालसंस्कार शिबिरामध्ये पाठवायचे आहेत तर नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा. या 15 दिवसांमध्ये
त्याच्या जीवनाची दिशा आपल्या लक्षात येते. आणि जरी कुणाची इच्छा असेल ताई, या श्री संत बाळूमामा व श्री संत ज्ञानोबा या बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला आमचा मुलगा पाठवायचा आहे, आम्हाला आमची मुलगी पाठवायची आहे, तरीही तुम्हाला तिथे प्रवेश मिळला जाईल. मी माझ्या संस्थेचं पॉम्पलेटही सोबत आणलेलं आहे. सगळ्या गोष्टी माईकमध्ये सांगायला जमणार नाहीत, परंतु तुम्ही ते पॉम्पलेट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या संस्थेमध्ये नेमक्या सोयी सुविधा काय आहेत. पॉम्पलेट वाचल्यानंतर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे. आणि दुसरी सूचना म्हणजे या संस्थेमध्ये जर कुणाचं अनाथ लेकरू असेल, ज्याला आईही नाही आणि ज्याला वडीलही नाही, अशांना मोफत शिक्षण मिळणार आहे. जरी कुणी असेल ज्याला आईही नाही आणि ज्याला वडीलही नाही आणि मनामध्ये शिकण्याची इच्छा फार आहे, अशांना नक्की आपल्या संस्थेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. असो, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. आणि जाता जाता एक सांगून जाईल, ज्या भगवान परमात्म्याच्या आशीर्वादामुळे कृपेमुळे अवघ्या महाराष्ट्राच्या बाहेर माझं नाव झालं, ते असणारी आदमापूरची श्री संत बाळूमामा. माझं कीर्तन कुठलंही असू द्या, पण मामांचं भजन झाल्याशिवाय माझ्या कुठल्याच कीर्तनाची सांगता होत नाही. म्हणून आपण सर्वांनी दोन्ही हात वरती घ्यायचे. ज्याला ज्याला वाटतं आपण माणूस घ्या हात वरती. बाळूमामा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. जर कोणाची इच्छा असेल ताई, या मोफत असणाऱ्या शिबिरामध्ये जर आम्हाला अन्नदानासाठी आमच्या प्रपंचातून फुल नाही पण फुलाची पाकळी द्यायची आहे. मी पावती पुस्तकही आणलेलं आहे. याच्यातला एकही रुपया आमच्या संसाराकरता वापरला जाणार नाही. देवानं आम्हाला फार दिलंय, परंतु जर कोणाची इच्छा असेल ताई, अन्नदानाकरता आम्हाला आमच्या प्रपंचातून फुल नाही पण फुलाची पाकळी द्यायची आहे, तर नक्की देणगी स्वीकारली जाईल आणि तुम्हाला तुमची पावतीही मिळेल. असो, कुटुंबातील व्यक्तींनी समोर या. पुन्हा एकदा सर्व कलाकार, सर्व गुणीजनांच्या चरणी मस्तक ठेवते. बोलण्याच्या ओघात जर माझ्याकडून कुणाला अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे, माझ्या वाणीचे दोष म्हणून माझा मला परत करा. जे काही बरोबर होतं ते तुम्हा सर्व संत मायबाप, माझे स्वर्गवासी वडील ह व काका महाराज टेंगले यांचे आशीर्वाद आणि याच ठिकाणी या कीर्तनारूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलेले पुरे देवा कुडे क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार करा. क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर रख पाय करा. क्षमापराध महाराज तुम्ही आम्ही जातो तुम्ही कृपा सुधा सांगा. वेळ झाला बापा
वैकुंठ शिवरंग सुरादिती अंतकाळी विश्वामासी काव पुढे संत ज्ञाना दुःख मानवेळ झाला उभावा वैकुंठ शिवरंग आरती ज्ञान राजा महादेवक तेज सेवकी साधु संत मनोविदला माझा आरती नारद रूपे नारगे गीत नानाती बोलते अवतार पांडुरंग नाव ठे ज्ञानी आरती नारद महादेवक तेज सेवकी साधु संत मनोवेदाला माझा आरती नारद आत्मवंत गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणे मस्तक ठेले आरती नारद मस्तक ठेले आरती नारद महादेवक तेज सेवकी साधु संत मनोवेदाला माझा आरती नारद ही आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पाय राखती रामा